तुमचं आणि राज साहेबांचं विशेष प्रेम आहे ना? सुदैवाने मी माझ्यावर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं प्रेम आहे. अगदी बाळासाहेब थोरातांपर्यंत सर्व पक्षातल्या लोकांचं, राजसाहेबांचं आहे, उद्धव साहेबांचं आहे. आणि नुसतंच प्रेम नाही तर मला त्यांचा सहवासही लाभतो, त्यांच्याकडनं शिकता येतं. सो मी अशा प्रकारे माझी गाणी करत राहिलो. आत्तापर्यंत एक पाळलं होतं किंवा पाळलं आहे की पूर्वी मी एका इलेक्शनला फक्त एका पक्षाचं काम करायचो. म्हणजे ज्या वेळेला शिवसेनेने केलं, मग समोरनं कोणी बोलवलं तरी जायचो नाही. मग दोन इलेक्शन्स मी शिवसेनेचं केलं. आणि मग जेव्हा त्याच्यामधल्या काळामध्ये मी सुप्रियाजींच्या एका NGOचं गाणं केलं, राष्ट्रवादी लय भारी, राष्ट्रवादी लय भारी, असं त्यांच्या त्या NGOचं गाणं केलं, त्यांच्या महिला यांचं. त्यांनी मला पुढच्या इलेक्शनसाठी हे करायला बोलवलं. पण बघा महाराष्ट्र किती छान वातावरण आहे. मी उद्धव साहेबांना फोन केला की म्हणलं असं आहे आणि त्या बोलवत आहेत. मग ते म्हणले का इलेक्शन होते, समोरासमोर ते, आणि त्यावेळेला एकत्र नव्हते, समोरासमोर म्हणजे विरोधक एकमेकांचे. ते म्हणले अहो पण मग आमचं कोण करणार? नाही तुम्ही बघा कोणीतरी दुसरं, मला आता ह्यांचं बोलवणं आलं आहे. पण म्हटलं मग तुम्हाला का जायचं आहे, तुम्हाला काय पैसे कमी देतो का आम्ही? पण नाही साहेब, म्हटलं ह्या बाजूनी विचार करून, एकाच बाजूनी विचार करून आता म्हणलं बुद्धी बोथट झाल्यासारखी वाटायला लागली. आता दुसऱ्या बाजूनी विचार करायचा मजा यायला लागली. त्यांना कळलं, कारण स्वतः आर्टिस्ट आहेत ना, स्वतः फार मोठे आर्टिस्ट, सगळी ही आर्टिस्ट माणसं, बाळासाहेब, उद्धव साहेब, राजसाहेब, सगळे आर्टिस्ट कलाकार माणसं. ते म्हणजे ओके ठीक आहे, एका अटीवर जा, काय आमच्यापेक्षा जास्त पैसे घ्यायचे त्यांच्याकडे. असं उद्धवजींनी सांगितलं. म्हटलं ओके. आणि मग मी राष्ट्रवादीचं काम केलं, पुढे राजसाहेबांचं केलं. असा माझा पॉलिटिकल सॉंग्सचा प्रवास राहिला आहे. मात्र ह्या इलेक्शनला मात्र जी झाली तोपर्यंत समीकरणं अशी काही बदलली की कुठल्या पक्षात काय कळेल असं झालं. तुम्ही बोलला म्हणून बरं आहे. खरंच आहे ना ते. ह्या वर्षी मी 40 गाणी गायलो, विविध आमदारांची, पक्षाची. 40 गायलो. आणि माझा स्ट्राईक रेट चांगला आहे. सगळे जे 40 मधले 35 एक आले. हे अगदी सांगायला हवं सगळ्यांना, पुढच्या इलेक्शनला सगळेजण अवधूत गुप्ते माझ्याकडे. आणि मी ठेवतोच, इलेक्शन आलं की मी ते 6-7 महिने त्यांच्यासाठी ठेवून देतो, कारण माझ्या आवडीचा विषय, खोटं कशाला सांगायचं. एक अगदी खरं म्हणजे असं प्रश्न पडलेला आहे की तुम्ही पॉलिटिकल पार्टी का नाही जॉईन केली, एवढा इंटरेस्ट आहे तर? व्हेरी गुड क्वेश्चन. पण तुम्हाला हे सुचले त्याच्या साधारण 15-20 वर्ष आधीच अनेकांना सुचलं ते. आणि दरवेळेला मला विविध लोकांनी करतात लोक हल्ली, बरेच फिल्म स्टार्स काय, ॲक्टर्स काय, सगळे लोक एंटरटेनर्स जातात. नाही, आय विल रिपीट, आज पुन्हा तुमच्या मंचावरनं सांगतो की मी 2029ला सामाजिक आयुष्यामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे राजकीय ना? ऑनेस्टली माहीत नाही, खरंच माहीत नाही, राजकीय का नाही माहीत नाही. मी त्यासाठी गुरु शोधतोय, माझे विचार घट्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 2029च का? गुरु म्हणजे राजकीय गुरु? कदाचित तो गुरु मिळाला तर राजकीय असल्यास माझी हरकत नाही, माहीत नाही. गुरुचं तुम्हाला मी काय सांगू, गुरु कसा मिळतो तुम्हीच सांगा मला. तुम्हाला कसे मिळाले? तुम्हाला कसे मिळाले सगळ्या लोकांना कळू दे. गुरु म्हणजे जेव्हा भक्त तयार असतो ना, तेव्हा गुरु समोरूनच येतो. आपल्याला वाटतं आपण प्रयत्न करतोय, त्यामुळे तुमची तयारी झाली की आपोआप येईल गुरु तुमच्या समोर. आणि मला पण दिसतोय तो, ते तुम्हाला दिसायचा फक्त वेळ राहिलेला आहे. सो तसं 2029पर्यंत माझी मुलं मोठी होतील आणि मोस्टली म्हणजे होपफुली त्यांच्या पायावरती उभी राहतील. आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या आपल्या ह्या म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या असतात त्याच्यातनं मला बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळेल तोपर्यंत. सो मी पुढे 5 वर्ष फक्त 5 वर्ष 33पर्यंत, 29, 30, 31, 32, 33 असं 5 वर्ष मी समाजाला देणार. बऱ्याच देशांमध्ये ही मिलिटरीला द्यायला लागतात वर्ष. तर त्याच्यानंतर का नाही, त्याच्या आधी का नाही, तर कळेपर्यंत उशीर झाला होता. 2 मुलं झाली होती. आणि मग जसा तुम्हाला संन्यासमध्ये घेता येत नाही तशा पद्धतीने मला ते काही उदाहरणं टाळली. आजकाल कॉन्ट्रोवर्सी पटकन होते म्हणून मी काही बोललो नाही.
आता मुलं मोठी झाली, बाकी जबाबदाऱ्या संपल्यानंतर पाठीमागे खेचायला काही नसेल त्यावेळेला 5 वर्ष समाजाला द्यायची. खूप डिप्लोमॅटिक वाक्य आहे ते. कुठलं? हेच पाठीमागे खेचायला काही नसेल. अशी अपेक्षा तरी आहे, माहीत नाही आता. म्हणजे पण समाजकारण करायचं तर मला असं वाटतं राजकारणातनं समाजकारण हे पटकन घडतं. कारण एक प्रकारची आपल्याला पॉवर पण आलेली असते. आणि मला असं वाटतं की एक तर तुम्ही फेमस आहात आणि तुमचं जे राजकीय किंवा सामाजिक जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, भान आहे, ते सगळ्यांना माहिती आहे की हा माणूस काहीतरी चांगलंच करेल समाजासाठी. त्यामुळे निवडून येणं काही फारसं कठीण नाही आहे. आता फक्त एवढंच ठरवायचं, म्हणजे आपण ते ठरवूया की कुठल्या पक्षाकडून, कारण तो फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. सगळे आत्तापासून फिल्डिंग लावतील तुमच्याकडे. नाही, ते दरवर्षी बोलवतात. फार पूर्वीपासून कुठलीही आली इलेक्शन की मला नक्कीच विविध पक्ष बोलवतात. ते त्यांचा मोठेपणा आहे. आणि मी पण पुन्हा एकदा या गोष्टीचं सांगताना की ना आजच्या तारखेला मला माहीत नाही की खरोखर कारण तुम्ही म्हणाल समाजकार्य करायचं आहे एवढं नक्की. आणि प्रत्येकाचा पिंड पण वेगळा असतो. उद्या संध्याकाळी मला समाजकार्य करण्यामुळे कुदळ फावडं घेऊन मी जाणार आणि कुठेतरी काहीतरी खाण्याला, अरे मी आयुष्यात नाही केलं तर मी कसं करू ते. मग तुम्हाला कोणत्या प्रकारचं करायचं आहे? हां, हे मी स्वतःला जोखण्यापेक्षा कोणीतरी गुरु हवा जो जोखेल आणि मला त्या प्रकारे वापरेल. त्यामुळे आपण समजा पॉलिटिकल पर्यंत म्हणू की पॉलिटिक्सच करायचं तुम्ही म्हणताय म्हणून समजा असं समजा की इलेक्शनच लढवायचे. कुठून लढली पाहिजे, कुठल्या ठिकाणी जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल, जिंकून आलो तरी. बरं, जिंकणं आणि न जिंकणं ह्याच्यामध्ये जो साधी गोष्ट आहे, मला दोघांना नाही, कारण जो विरोधी पक्ष 20, 25, 50,000 मतांनी जो पडतो माणूस, तो नाहीतर आमदार झालेलाच असतो ना. सो तुम्ही न जिंकता सुद्धा काम करू शकता. जो जिंकलेला आहे त्याच्यासमोर उभं टाकून त्याच्याकडनं नीट काम करून घेण्याची जबाबदारी या जो हारलेला आहे त्याच्याकडे असते. सो ती सुद्धा इक्वली महत्त्वाची जबाबदारी आहे. पण असं वाटतं का की सध्याचं राजकारण बघता वाटतं तुम्हाला जावंसं काय राजकारणात? म्हणजे मला म्हणण्यापेक्षा हा तुमचा जो विचार कळला मला, ह्या विचारांनी टाळणं योग्य नाही. जर का एखादी गोष्ट अयोग्य असेल तर तुम्ही जाऊनच ती करायला पाहिजे नीट. येस. आणि त्याला म्हणतात इफ यू वॉन्ट टू चेंज सिस्टम यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ द सिस्टम. व्हेरी वेल सेड. सो ऑल द बेस्ट. त्यावेळेला जर मिनिस्टर झालात तर आम्हाला विसरू नका. हां, माझं कामचं काय लागलं तर लगेच करा. आता तुम्ही एक एंटरटेनर आहात, फुल म्हणजे सगळं लाईव्ह परफॉर्मर, एंटरटेनर. पण मला असं वाटतं नुसते एंटरटेनर नाही आहात तुम्ही, एंटरटेनर विथ अ पर्पज. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी एक विचार आहे. आणि प्रत्येक गाणं म्हणा किंवा सिनेमा म्हणा, तुम्ही कुठला तरी एक सामाजिक प्रश्न हाताळलेला आहे. तर जेव्हा तुम्ही ते करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही झेंडाचे आपण घेऊया, तर तो विचार आधी सुरू होतो की तुमचा सिनेमा तुम्ही काढायचा आहे, आता आपण ह्याच्यामध्ये प्रश्न हाताळू, असं होतं? नाही, अजिबात नाही. मला सिनेमा काढायलाच पाहिजे अशी कुठली जबाबदारी नाही आहे. मला माझं घर त्याच्यावर चालत नाही. त्यामुळे अशी आणि करायचंच ठरवतं. निर्माता म्हणून मी केलंच की प्रेझेंटर म्हणून आमच्या शिंदे साहेबांबरोबर येऊन विशाल म्हणून माझा जो असिस्टंट होता, त्यांनी 4 फिल्म्स केल्या ह्या सक्सेसफुली, बॉईज. मी काही नाही केलं त्याच्यामध्ये. सो जी पहिली गोष्ट आहे की मला ज्या वेळेला एखादी अस्वस्थता मनात येते, मुळात झेंडा कुठून झाला तर मनात अस्वस्थता निर्माण झाली की एका पक्षातनं दुसरा पक्ष निर्माण झाला, तर 2 नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना काय भोगावं लागतं, कुठल्या परिस्थितीनं जावं लागतं, हा विचार मनात आला. आणि म्हणून झेंडाची निर्मिती केली, म्हणजे झेंडाची स्क्रिप्ट निर्माण केली. त्या अस्वस्थतेमधनं सुदैवानी किंवा दुर्दैवानी माध्यम म्हणून माझ्याकडे अनेक माध्यम आहेत. तो पहिलं गाणं लिहून बघितलं, गाणं करून बघितलं, कोणता झेंडा घेऊ हातीसारखं गाणं आधी बनवून घेतलं. इट वॉज अ सॉन्ग वॉज मेड फर्स्ट. अरविंद जगतापांनी लिहिलं ते गाणं. आणि त्यातनं स्क्रिप्टची जन्म होत गेला. आणि मग असं तेव्हा लक्षात आलं की नाही आपल्याला पुस्तक लिहून चालणार नाही आहे, आपल्याला गाणी करून चालणार नाही, आपल्याला ह्याला जर का हे लोकांपर्यंत जर हे पोचवायचं असेल तर चित्रपटच करायला हवा. त्याचा इम्पॅक्ट पण आहे ना. हो, मग चित्रपट दिग्दर्शन येत नव्हतं, माहीत नव्हतं. मग अख्खी स्क्रिप्ट घेऊन सचिन पिळगावकरांकडे गेलो, सचिनजींकडे. म्हणजे तुम्ही दिग्दर्शित करा. त्यांची माझी खूप सिटिंग्स झाल्या. त्यावर त्यांनी सांगितलं, अवधूत तुलाच हे दिग्दर्शन करायला हवं, तू चांगलं करशील, म्हणून दिग्दर्शक झालो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.